आता तुमच्या समोर मित्रांनो बघा सरळ हात केलाय आणि बाबांनी माझ्या हातात नारळ दिलाय. तर आता बघा चमत्कार बघा फक्त तुम्ही बघा आता बघायचं चाललंय मित्रांनो. एकदम मस्त पाड लागते. आता बघा तो का त्यांची कशी झुंड चालली हो का. अयो ते अशी सगळी मिळून जात्यात हो का. शेवटची ज्वारीची भाकर हराव भाजायचं चाललंय आईचं. मित्रांनो संध्याकाळची आजची आपली भाजी काय बनते बघा. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मेंढरं सोडले ते मेंढरं आलं इकडं घेऊन चारायला त्या खालच्या रानात. आणि आईन मीच मेंढरा काय मित्रांनो आज. तर दादा कधी येतात, दादा येणार आहेत गावावरून, पण कधी येतात काय माहीत नाही. त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण दिवसभराचं वातावरण पाहायला भेटणार आहे. चला मित्रांनो, आपली सगळी मेंढरं आले ते आता अंजिराच्या बागात. आता हे बाग सगळा वाळून गेलाय आणि ह्याचं जे अंजीर वाळून जे पडलेत ना मित्रांनो दोड्या, त्या दोड्या चरायसाठी मेंढरं घालावले ते आम्ही. आता म्हणलं मेंढरांना काय चरायला नाही, मग म्हणलं आता त्या पडलेल्या दोड्या तरी खात्याल. सगळी शेरडं मेंढरं ह्याला तर पानं तर काय राहिली नाही. आणि म्हणजे आता दोड्या पानं नसल्यामुळं अंजीर बी पाणी बी नाही ह्यांना, त्याकरता मग अंजीर वाळून पडलेलं अंजीर सगळी मेंढरं खात्यात. येऊ आपली मेंढरं चालवले ते मित्रांनो तिकडं पडेल चारायला. काय चारा गावतोय का नाही काय माहीत नाही. आईला आपली मेंढरं आता मोहरं बोलवायला लावलेली. आईला म्हणलं तू बोलव मोहरं, मी आणतो मागची. आपली आई मागं राहिल्यावर लईच मागं राहते या, त्याकरता मोहरं गेली आता. आणि आता मेंढरांना आम्ही आंब बिंब काय पडलेलं खात्याल ह्याच आधारावर चालवले ते. आपल्या इथे दादांचं शेत आहे आणि इथे आपल्याला पाणी बघायचं काम. आता तुमच्या समोर मित्रांनो बघा सरळ हात केलाय आणि बाबांनी माझ्या हातात नारळ दिलाय. तर आता बघा चमत्कार बघा फक्त तुम्ही बघा आता हो का मित्रांनो. खरोखर आय शपथ मित्रांनो, बाबांचा चमत्कार म्हणजे बाबा एक नंबर काम दमा बाबांसोबत मला. आईला गावलंय मोटरचं पाणी मित्रांनो. आई बघा मस्त मोटर चालू केली आपल्या आईने. आय आंबा खाल्लं का नाही? खाल्लं बाबा. किती खाल्ले? दोनच. आणि माझ्या जवळचा टॉपचं किंग दाखवू तुला. तू म्हणली ना मला आंबा नाही गावला. कसं आहे आई? आई कसं आहे सांग लवकर. एक नंबरच आहे मित्रांनो. आतापर्यंत मला 2 टॉपचं किंग गावले. हे जरा इकडून कच्चा आहे बघा, या साईडने पिकलाय बऱ्यापैकी पिकलाय. आणि या साईडने बघा कसा दिसतोय. वाव आई चांगला आहे का? आईने खाल्ल्यात 2 मित्रांनो. मला एकदम भारी पाड गावलाय. राय बघा आता खाऊन सांग कसं लागतंय. नक्की का? मी कशी गोंडी खेळले बघितलं का? कच्चा भाग पिकलाय मित्रांनो. ते बी थोडं कच्चं होतं ते दिलं आईला. आणि मला टॉपचं किंग ठेवलंय. टॉपचं किंग हो का, पण चांगलं लागतंय ना आई. कच्चाच आंबा खायला गुळमट लागतो, पिकल्यावर का नाही लागत. आंबा खायचं चाललंय मित्रांनो. एकदम मस्त पाड लागते. आंब्याच्या सीजनला घरी लय नाही ना जेवलं तरी काय टेन्शन नसतं. असं 2-3 आंबा खाल्लं पोटच भरतं मित्रांनो. तुझं आता भरलं असेल काय. आईला बी खोबऱ्या आंब्याचं पाड गावलेलं
आणि 2 पाड खाल्लं, मी एकच खाल्ल्याला, कारण का मी जेवून आलतो, मला काय भूक नव्हती लगी. आता वाईज भूक लागली नाही का चालून. वानेरांची सवारी चालली आहे मित्रांनो का, पुढच्या गावाला. कालच्याला हीच वानेर तिकडं वरती होती भरपूर. आता बघा तो का त्यांची कशी झुंड चालली हो का. अयो ते अशी सगळी मिळून जात्यात हो का. नाना दण उड्या हाणायला लागली, काय त्यांना झालं काय जणू का मोठ्या वानेर आला काय जणू, मारामारी करायला लागली एकमेकांसंग. होय गाय तो मारामारी चालली त्यांची. अरे देवा, ते वरच लय मारतय त्या वारक्याला, ठक त्याला खाली पाडायसाठी. अरा पडतय काय आता. नाही लोक ती खाली पडणार त्यांचं असतं नाही युद्ध. हा त्याने सोडलं नाही त्याला, पण खाली पडलं नाही अजिबात. भांडणं करते ते, भांडणं तो. अयो हो मेर लागली द्यायला. काय माहिती कोणतं तरी मारत या. हा इकडं बघ. दिवसभर ना नुसती मजाच मजा आहे मित्रांनो का. पाडाव गावते ते आपल्याला, त्यामुळे ना काय टेन्शन नाही. आता आपण तर पाड खाल्लंय, आणि आता त्या दिवशी मेंढरांना चारला जो आंबा तिथंच मेरं चालवलं होतं. तिथं बघा मेंढरांना बी किती पाड खायला गावते ते. हे हापूस आंबा जे आहेत ना ते पाड आपण खातो, जो एकदम सगळी लोक खातात ते एकदम बघा पिवळा पिकलेला आंबा गावलाय. तर सगळे आले त्या आंब्या खाली, पण मित्रांनो आज काय एवढं बी पाड नाही, थोडंच पाड गावलं मेंढरांना आज. आपली सगळी मेंढरं आले ते मित्रांनो याला वरती. आपल्या मेंढरांना कसले याल खायला गावले बघा, गारव्याल. आज मात्र मजा आहे मेंढरांची, आज फुगतेल मित्रांनो नाही का. असे इकडून खाऊन तिकडं पडेल गेली ना चांगली मेहर फुगून निघतेल आपली. आई कसं आहे चरा मेहराला आज गावलंय चांगला. आज गावले एवढ्या दिवसात ज्यांना वड्या फडे फुटलेले. हा मित्रांनो गावलीच ना. हो का मला वाटलं नाही जायची, पण आपली गँग पोचलेली आहे. आणि आता शेरड बिरड गच फुगणार मित्रांनो, भरपूर गेले तो का तसं कडनी. आता आपली मेहर शेरड आजचे दिवस गच फुगत्याल बरं का, कारण का तर लई चारा आहे या ठिकाणी. तर चांगली आळ असल्या त्या मित्रांनो, त्यामुळं असे उभे राहत्या ते खाईना. तर काय झालं आहे जाऊ दे तशी वरून हान ही मोर हान तशी वर. चांगलीच ताण हेलले ते मित्रांनो, मेंढरांना पाणी गावले आपलं या ठिकाणी बघा. टँकर भरून नेतात ना तेच पाणी आता थोडंफार राहिलेलं पिते ते आपली मेहर. मित्रांनो आता ज्या ठिकाणी आपली मेंढरं जाणार आहेत ना त्या ठिकाणचं जर तुम्ही आता आंब बघा. आता काय मित्रांनो, कारण का तर सकाळी जी आपल्याला वानर मामांची शेणा गावली होती ना ती शेणा बहुतेक त्या आंब्यावरती येऊन बसली आहे, आणि आधीच त्या आंब्याला लागलाय भरपूर पाड मित्रांनो. आता ते आम्ही गेलो की शेणा नुसती उड्या हाणणार आणि नुसतं आंबं पाडणार. आता आजही आधी बी त्यांनी पाडलं असतील बरेच, तर त्या झाडाखालीच बसून येत. बरं आमच्या अटॅक बी करू शकतात मित्रांनो ती. म्हणजे काय जे त्यांच्यात जो हुप्या असतो ना, हुप्या अख्ख्या वानरातला तो लय चातुर असतो. तो असा भेट नाही, डायरेक्ट अटॅक करायला बघतो. म्हणजे त्याला असं वाटतं समोरचं जर भेला ना तर ते लय बेकार अटॅक करतं. खास करून महिला मित्रांनो, महिला असं भेटतात ना, त्यामुळं महिलांना लय ती असे ताणायची नाही का, म्हणजे पळत्यात महिलांच्या मागं वेगळं. असं पहिले आमच्या महिला आईने तुम्हाला सांगितलं असेल पाठीमागं एका ब्लॉगमध्ये, जर असे पाटे न्यायचे ना डोक्यावर, आणि पहिले लय वानेर असायची खायला नसायचं, मग त्या खायच्या आशेने ते आमच्या महिलांमागच पळत सुटायची. एवढी खतरनाक हो का तिथे पळतच आता हो. आंबा खाते आंबा हो का गडी, कसं खाते आंबा हुपे. हा हे उभी आहे ना त्याच्या पार जवळ आलोय मित्रांनो हो का.
बघा शेवटी डायरेक्ट मेंढरांच्या वाट्या करणार आता. बघा आपली शेरड बघा आता बघा बघा ते जवळ जवळ चालले ते बघा कसं दात करते बघा 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 मेन अधिकारी आहे ह्यांचा, मेन वानरांचा मेन अधिकारी. मेंढर वाड्याला आले ते मित्रांनो. गावात बघा वाळलेलं ओली ओली ओलले ते वाळलेलं गावात खाते ते आपली मेर. ते आता काय करणार, चरायलाच नाही विलाज आहे माणसांचा. काय काय पाणीच प्यायला नाही राहिला. थोड्याच वेळात मित्रांनो आता आपली मेंढरं पोहोचते घरी नाही का. आता आम्ही घरी जाईलच कारण का आता 6 साडेसहा वाजून गेले ते. एवढा मी व्हिडिओ शूट केला, तुम्ही बी बघितला. तर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं का नाही ते पहिलं बघा बाबा. आता मी तर व्हिडिओ एवढा शूट करून बनवून तुमच्यासाठी सोडतोय, तुम्ही सबस्क्राईब करत नाही. पहिलं सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब सुद्धा आपल्यासाठी खूप लाख मोलाचं आहे. मित्रांनो संध्याकाळचा आपला स्वयंपाक चाललाय. आई काय करते? भाकरी हो का, ज्वारीच्या भाकरी आहेत मित्रांनो, बाजरीच्या नाहीत. हो का, हे हराव भाजली नव्हती म्हणून. आणि आपली इथं एक तयार होते तव्यात. हो का, मस्तपैकी भाकरी चालली आहेत ज्वारीच्या, पांढऱ्या ज्वारीच्या भाकरी म्हणलं ना, पांढऱ्या दिसतात. झाले होय आई? शेवटची ज्वारीची भाकर हराव भाजायचं चाललंय आईचं. बघा मस्तपैकी भाजते आई भाजते ना. बघा हरावली खास मित्रांनो. ही भाकर खायला एकदम चविष्ट हरावरची. अशी हरावरची भाकर फक्त आपली आईच बनवते. कडक होती ना, चांगली खायला भारी वाटते, चवदार लागणार. हा मग काय, कडक तयार करते. संध्याकाळची आजची आपली भाजी काय बनते बघा, मोड आलेली मटकी. कधी भिजाय घातलेली आहे? 2 दिवस झाले. 2 दिवसापूर्वी ही मटकी भिजाय घातलेली मित्रांनो. आणि आता बघा बनवते आई. त्याचबरोबर या ठिकाणी आपलं सकाळचं वांग बी परातले आणि मटकी. आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी. बघा सकाळचं वांग परातले आणि ही मटकी. आई मटकी पांढरी कशी दिसते होय काय? पांढरी कशी दिसते मटकी? हळद नाही घातली का? विसरून? अरे देवा. तर आपली आई बी जेवण करते. बरं कशी लागते मटकी? नक्की का? हळद नाही त्यात? हा मी खाऊन सांगेलच मित्रांनो तुम्हाला नंतर. आणि या ठिकाणी बघा आपलं वांग्याचं कालवण. आपलं दादा मस्तपैकी गोळ्या खात्यात. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपलं मागाशी जेवण बिवण झालं आणि आईने मस्त बनवली होती मटकी नाही का मित्रांनो. जरी त्यात हळद नव्हती तरी मस्त मटकी झाली होती. तर आता या ठिकाणी आलोय झोपायला आणि आता आपल्याला तुमच्यासाठी एक व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.